रत्नागिरीच्या मिरकरवाड्यातील अनधिकृत बांधकाम हटाव मोहिमेला वेग. मंत्री नितेश राणेंच्या इशाऱ्यानंतर आज आणि उद्या हातोडा कारवाई. अनेकांनी स्वतःहून ताबा सोडला. कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास आजपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत खुला राहणार कोस्टल रोड. अल्पवयीन गुन्हेगारांचा वयाचा निकष घटवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा. उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीत माहिती. अल्पवयीन गुन्हेगारांची वयोमर्यादा 18 वरून 14 पर्यंत आणण्याचं सुतोवाच. बीडचा बिहार झाल्याच्या आरोपाचे परिणाम पुढच्या 2 पिढ्यांना भोगावे लागतील. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी नाव न घेता सुरेश धसांना सुनावलं. आमदारांनी जिल्ह्याची बदनामी करणं योग्य नसल्याचा सल्ला. फवारणीमुळे देवळ्यामध्ये 100 एकरावरील कांदा पीक नष्ट. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मध्यरात्रीस मेशी गावाच्या बांधावर. तातडीने नुकसान भरपाईचे आदेश. औषधाच्या टेस्टिंगचेही आदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मगाव असलेल्या महूमध्ये आज काँग्रेसचा जय बापू जय भीम जय संविधान मेळावा. काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह प्रियांकांचीही हजेरी. आजपासून उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा. मुख्यमंत्री धामी दुपारी 12:30 वाजता लॉन्च करणार समान नागरी कायद्यांचं UCC पोर्टल. जाती धर्माच्या निकषांवरती कोणताही भेदभाव होणार नसल्याचा दावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार कुंभमेळ्यामध्ये आज पवित्र स्नान. साधू संतांचा आशीर्वाद घेऊन करणार चर्चा. 5 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींचं पवित्र स्नान. प्रयागराज महाकुंभमेळ्यात सनातन बोर्डाच्या मागणीसाठी भरणार 2 वेगवेगळ्या धर्मसंसदा. आखाडा परिषद आणि विश्व हिंदू परिषदेकडनं स्वतंत्र धर्मसंसदेचं आयोजन, तर आज कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांच्याकडनंही धर्मसंसद. अमेरिकी विमानांना लँडिंग परवानगी नाकारणारा कोलंबिया ट्रम्पच्या दट्ट्याने वठणीवर. अमेरिकेमध्ये अवैध राहणाऱ्या कोलंबियन्सच्या घरवापसीसाठी दस्तूरखुद्द अध्यक्षांचं विमान जाणार अमेरिकेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.